मित्रांनो नमस्कार, मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये तुमच्यासाठी डांबी रस्त्याजवळ सुंदर अशी काजूची बाग या ठिकाणी घेऊन आलो आहे। या पूर्ण काजूची बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घर बसल्या पाहता येतील। तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत। तर मित्रांनो, अतिशय सुंदर अशी आजची आपली ही काजूबाग तुम्हाला पाहायला मिळते। पूर्ण प्युअर मातीमध्ये आणि सपाट जमीन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांसमोर पाहिलात तर या ठिकाणी भरपूर उत्पन्न देणारी आजची आपली ही काजूबाग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। सुंदर अशी लागवड पद्धतशीरपणे लागवड केलेली ही काजूबाग या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या काजूबागेत साधारणतः 450 ते 400 काजूची कलमे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। मोठ्या लागत्या काजू आणि उत्पन्न देणारे काजू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या काजूमध्ये तुम्हाला वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 जातीच्या काजू पाहायला मिळतील। आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी खराब झालेले बोंडू पाहून तुम्ही विचार करू शकता की काजू किती लागतात आणि त्याचं किती उत्पन्न असू शकतं। साधारणतः तुम्हाला या ठिकाणी 2-2.5 लाखाच्या काजू हमखास या ठिकाणी मिळून जातात, अशी बाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। अशी सुंदर अशी बाग आहे आणि काजूला कमी मेहनत लागते आणि उत्पन्न चांगलं मिळतं आणि दरवर्षी या ठिकाणी उत्पन्न मिळतं, अशी ही बाग आहे। तसेच मित्रांनो, आजच्या आपल्या बागेमध्ये तुम्ही काही प्रमाणात आंबा प्लांटेशनही करू शकता, अशी जागा मध्ये तुम्हाला रिकामी पाहायला मिळेल। जे सुंदर असा प्लॉट आहे, प्युअर मातीचा प्लॉट आहे आणि मोठमोठे काजू आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 वर्षाच्या अशा काजू काही पाहायला मिळतील, तर काही काजू 7-8 वर्षाच्याही यामध्ये पाहायला मिळतील। वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 जातीचे काजू, तसेच काही काजू ह्या देशी काजूही तुम्हाला मोठ्या काजू पाहायला मिळतील। जे सुंदर असा प्लॉट आहे, प्युअर मातीचा आणि सुरुवातीला सपाट असा प्लॉट आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी लाईट कनेक्शनही जवळ आहे। लाईटचा डीपी बाजूला आहे, एखादा पोल टाकला तर लाईट आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाऊ शकते। तसेच वाडीवस्तीचा विचार केला तर साधारणतः 500 ते 700 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी वाडीवस्ती मिळून जाणार आहे। तुम्ही जर कोकणात अशी सुंदर अशी काजूची बाग शोधत असाल तर नक्कीच ह्या बागेला तुम्ही भेट देऊ शकता। अतिशय सुंदर अशी बाग आहे, डांबी रस्ता जवळ ही बाग आहे। तुम्हाला या ठिकाणी रस्ता मिळणार आहे, पूर्ण बाग मिळते। बागेला या ठिकाणी तटबंदीही पाहायला मिळते। गावठी दगडाचा बांध तुम्हाला या प्लॉटला पाहायला मिळेल, म्हणजे तटबंदी आहे, कंपाऊंड आहे आणि अशी सुंदर अशी बाग आहे आणि तिची उगानिगा ही सुंदर प्रकारे या ठिकाणी मालकांनी राखलेली पाहायला मिळते। अशी सुंदर अशी 4.5 एकरची बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, क्षेत्रफळ हे मोठं आहे आणि सुंदर असा प्लॉट आहे। टायटल क्लिअर, वर्ग 1ची जमीन आहे। तसेच स्वतंत्र सातबारा, स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही बाग पाहायची असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता। तसेच व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या प्लॉटची अधिक माहिती या ठिकाणी मिळवू शकता। मित्रांनो, तुम्हाला आवडेल अशी ही सुंदर अशी बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या बागेला भेट द्यायची असेल तर लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट साधू शकता आहे, ज्यामध्ये तुम्हाला साधारणतः 400 या ठिकाणी काजू पाहायला मिळतात आणि त्याचं भरघोस असं उत्पन्न सध्या चालू असलेलं उत्पन्न तुम्हाला ही बाग या ठिकाणी देऊन जाते। तसेच मित्रांनो, कोकणी घर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा, आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही आमच्याकडून व्हेरीफाय करून परचेस करू शकतात। तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर। तुर्तास तुमची रजा घेतो। तुम्हा सर्वांना धन्यवाद।